नमस्कार, मी तृप्ती पालकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत. आज आपण ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र समज गैरसमज या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. सरांनी ज्योतिषशास्त्र, वेद पुराण, उपनिषद, अद्वैत सिद्धांत, न्यायशास्त्र, मीमांसा आदी धर्मशास्त्रांवरती शास्त्रशुद्ध वैदिक परंपरेनुसार सखोल अभ्यास केलाय आणि या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. देश विदेशात अनेक ठिकाणांच्या संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार, मानपत्र, सुवर्ण पदके देऊन सन्मानित केलंय. मागील 8 वर्षांपासून त्यांच्या या ज्ञानाचा आणि त्यांनी सुचविलेल्या विविध मार्गांचा असंख्य लोकांनी आपल्या जीवनात लाभ घेतलाय. त्यांना शुभ आशीर्वाद आणि योग्य मार्गदर्शन मिळालंय. तसंच महाराजांची विविध कार्यपद्धती ही विज्ञानाधिष्ठित आणि धर्मशास्त्रीय आहे. ते स्वतः महर्षी एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर नाशिक येथे धार्मिक शैक्षणिक संस्था चालवतात. त्यात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, सर्वात आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. आज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समज गैरसमज या विषयाबद्दल तुमचं स्वतःचं काय मत आहे? हा विषय आम्ही निवडलेला आहे कारण आपण सर्व या जगाच्या रंगभूमीवर नियतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्या म्हणून वावरत निरनिराळ्या भूमिका करीत असतो. आयुष्यातील अतर्क्य, अगम्य, अद्भुत कोडी सोडवता सोडवता अटळ मृत्यूच्या स्वाधीन होतो. स्वदेहासाठी केलेला आटापिटा मृत्यूनंतर 2 चिमटे राखेत रूपांतरित होतो. माझे माझे म्हणत होतो ते सर्व येथेच राहून जाते आणि मनुष्याला वरकरणी समाधानी मानून घ्यावे लागते. त्याचप्रमाणे जय, विजय, नशीब, दैव, भाग्य, लक्ष्मी, संधी हे सर्व मिळविण्याचा अट्टहास हा मनुष्याचा मूलभूत हक्क आहे. कारण मनुष्य जन्म हा कर्म व भोगप्रधान योनी आहे. बाकी सर्व भोगप्रधान आहे. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आयुष्यात भोग चांगले वाईट हे भोगावेच लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकाचे सर्वसामान्य प्रश्न असतात. बरोबर की मी खूप प्रयत्न करूनही मला पाहिजे तसं यश मिळत नाही. कोणी काहीही प्रयत्न न करता त्यास यश मिळते. बढती डावलली जाते. नको तेव्हा नको तेथे बदली होते. शुक्ल काष्ठ मागे लागतात. लायकी नसलेले बरेचसे लोक कुठच्या कुठे प्रगती पथावर निघून जातात. एखाद्याची शेती खूप फुलते, एखाद्याचा व्यवसाय खूप चालतो, काहींचा चालत नाही, काहींचा चालला तरी घाटा येतो. एखाद्याला उदंड पोरं होतात, एखाद्याला होतच नाही. कुरूपांचे विवाह होतात पण सुंदरींचे नाही. अपंगांचे विवाह होतात पण एखाद्या धड धाकटाचा विवाह होत नाही. काहींचे विवाह होऊनही टिकत नाही. एखाद्याच्या मागे संकटाची परंपराच लागते. काही जण व्यर्थ आयुष्य जगतात तर काही जण नको त्यावेळेस जगाचा निरोप घेतात. प्रामाणिक व सचोटीने वागूनही थोडीशी मनशांती मिळत नाही. हे असे का? ह्याचे उत्तर शोधता शोधता मनुष्य संपतो पण शोध काही संपत नाही. हे भोग भोगत असताना भोगाकडून भाग्याकडे जाणे कोणाला आवडणार नाही. बरोबर. भारतीय पुरातन शास्त्र भोगाकडून भाग्याकडे नेते. म्हणूनच मनुष्य आपल्या जीवनामध्ये विधी मार्गांचा व ज्योतिषशास्त्राचा आधार घेत असतो. बरोबर. कारण विधी मार्ग म्हणजे चांगले कर्म हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गॉड, गार्ड किंवा गाईड होऊ शकतात. म्हणूनच हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी काही उपाय सुचविलेले आहेत. उदाहरणार्थ वनस्पती धारण, रत्न धारण, रुद्राक्ष धारण, दान, मंत्रजप, अनुष्ठान, उपासना, संत सत्संग, हवन आदी अनेक प्रकारचे उपाय सुचविलेले आहेत. पण या सर्वांचा आज आपल्या जीवनामध्ये शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टी ठेवून याचा फायदा कसा घ्यायला पाहिजे हे मात्र फार आवश्यक आहे. म्हणून आम्ही आज हा विषय निवडलेला आहे. नक्कीच. म्हणजे या सगळ्यांना प्रत्येक गोष्ट जी आपली पूर्वापर चालत आलेली आहे त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, धार्मिक दृष्टिकोन आहे. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पाहणं फार गरजेचं आहे. पण सर, तुमच्या दृष्टीने धर्म म्हणजे काय? धर्म ही संकल्पना म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे स्वतः, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची
हानी न पोचवता जगणे, अशा पद्धतीने जगणे म्हणजे धर्म. बरोबर. आणि सर्व धर्म श्रेष्ठ आहे आपापल्या जागी, पण सर्वांनी स्वीकारावा असा कोणता धर्म, तर तो आहे निसर्ग धर्म. आणि निसर्ग मूळ हे विज्ञानच आहे. त्याचप्रमाणे धर्माची व्याख्या जर करायची म्हटली तर हिंदू धर्मामध्ये ज्या अनुष्ठानांची किंवा ज्या विधी मार्गांची उपासना केली सांगितलेली आहे, उदाहरणार्थ पंचतत्व हे सर्व निसर्गाधिष्ठित आहे. बरोबर. सूर्यनारायणाची पूजा ही सुद्धा निसर्गाधिष्ठित आहे. त्याचबरोबर पाण्याची पूजा, आज सर्वीकडे कॅम्पिंग चालू आहे की पाणी वाचवा, पाणी जिरवा, आणि थोडक्यात पाणी म्हणजे जीवन आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये वरुण पूजा, कलश पूजा म्हणजे थोडक्यात पाण्याचीच पूजा सांगितलेली आहे. पाण्याचं महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी पटवून दिलेलं आहे. आणि पाणीमध्ये सुद्धा निसर्ग आहे. असे अनेक उदाहरणं देता येतील की धर्म म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजे धर्म, हे मला विशेष करून सांगावंसं वाटतं. नक्कीच. म्हणजे धर्म म्हणजे हा तुमच्या दृष्टीने निसर्ग आहे आणि निसर्ग हाच धर्म आहे. त्यामुळे या सगळ्यांची जोपासना आपण फार करणं गरजेचं आहे. पण सर, ज्योतिषशास्त्राबद्दल तुमची व्याख्या काय आहे? ज्योतिषशास्त्र म्हणजे वर्तमान सुधरविण्याचे शास्त्र. ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्यशास्त्र नव्हे, किंवा ज्योतिषशास्त्र म्हणजे असंच होईल किंवा तसंच होईल असंही नाही. ज्योतिषशास्त्र म्हणजे वर्तमान सुधरवण्याचे शास्त्र, किंवा असं होऊ शकतं, असं घडू शकतं असा अंदाज वर्तविण्याचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्याप्रमाणे पणती जगाचा अंधकार दूर नाही करू शकत, पण अंधारात वाट दाखवण्याचं काम करते, त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र काम करते. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे तुमचं आयुष्य नाही बदलू शकत, मात्र तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी एक मार्ग दाखवू शकतो. बरोबर. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राचं जे मार्गदर्शन आहे ते मानवी जीवनासाठी किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? आता ह्या प्रश्नाचा जर आपण नीट विचार केला तर ज्याप्रमाणे इतर शास्त्र आवश्यक आहे त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र पण आवश्यक आहे, हे झालं एकेरी उत्तर. बरोबर. थोडं सखोल सांगतो मी की मनुष्य कल्याणासाठीच ह्या सर्व शास्त्रांची निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे वगैरे सर्व शास्त्र जे आहे हे सर्व मनुष्य कल्याणासाठी आहे. तसंच ज्योतिषशास्त्र सुद्धा मनुष्य कल्याणासाठीच आहे. पण सर्व शास्त्रांनी मनुष्य कल्याणच होईल असं एक तरी शास्त्र आहे का? तर नाही. पण आपण कल्याण करून घ्यायचं की नाही हे मात्र आपल्या आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र पण आहे की त्याच्याने कल्याणच होईल असं नाही, पण त्याच्याने आपण कल्याण करून घेऊ शकतो, इतरांचं कल्याण करू शकतो, याप्रमाणे ते शास्त्र म्हणून काम करतं. आणि त्यालाही मर्यादा आहे. या शास्त्रांमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत, जे विधी मार्ग सांगितलेले आहेत, ते माणसाचं आयुष्य सुधारण्यासाठी कशा पद्धतीने काम करतात? ही जी उपाय आहेत, विधी मार्ग आहेत, एक त्यांना मानसिक शांती देतात. त्यानंतर आस्तिक जर माणूस राहिला, मनुष्य जर आस्तिक असला, तर विज्ञानाने सुद्धा मान्य केले की त्याला हृदयाचे विकार, ब्लड प्रेशर इत्यादी किंवा निद्रानाश किंवा तत्सम प्रकारचे जे दैनंदिन जीवनामध्ये घडणारे जे काही आजार आहे त्याची लागण होत नाही. त्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या आयुष्यासाठी विधी मार्ग हे प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये केले पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की विधी मार्ग हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गॉड गार्ड गाईड याप्रमाणे काम करत असतात. प्रत्येकजण विधी मार्ग करतो हा त्याचे संकल्प करून की माझं हे कार्य सिद्ध व्हायला पाहिजे, किंवा मी ही अमुक अमुक पूजा करतो, किंवा मी हा यज्ञ करतो, त्याच्या मागे हा माझा संकल्प आहे. तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. पण पूर्ण जर विचार केला ओव्हरऑल तर हे सर्व विधी मार्ग हे सर्वांच्या आणि मनुष्याच्या कल्याणासाठीच आहे आणि त्याच्याने निश्चितच कल्याण होतं. नक्कीच हे दोन्ही जे शास्त्र आहेत ते माणसाचं कल्याण करण्यासाठीच आहेत आणि ते नक्कीच प्रत्येकाला आयुष्यामध्ये उपयोगी ठरू शकतात. कार्यक्रमामध्ये सरांबरोबर आपल्याला आणखीनही चर्चा करायची, मात्र इथे घेते छोटासा ब्रेक.
आज आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र समज गैरसमज या विषयावर चर्चा करतोय. आता आपल्याला एक सुरेखा यांनी प्रश्न विचारलेला आहे. सुरेखा, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सुरेखा, प्रश्न विचारा. हा, मी सुरेखा बोलते रत्नागिरीवरून. माझा प्रश्न असा आहे, 1.5 वर्ष झालं माझ्या घरात एवढे मुलीचे आई वडील सर्व जे चालू आहेत ना, प्रत्येक महिन्यात एक नवीन आजार असतात आणि मोठे मोठे आजार असतात. हे भोग एकदा चालू झाले की मग सगळ्या असतात का? तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, प्रश्न पुन्हा विचारा. हॅलो, हा माझा प्रश्न असा आहे की एकदा जर त्या घरात मालिका चालू. हॅलो, ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ. त्यांचा प्रश्न असा आहे सर की त्यांच्या ज्या कुटुंबामध्ये पूर्वापारपासून अनेकांना आजार सुरू आहे, तर त्यांचं असं प्रश्न आहे की भोग हे जर सुरू झाले तर ते पिढी चालतच राहतात का? त्यावर काही उपाय करता येऊ शकतात का? प्रत्येक मनुष्याला नव्हे तर चराचरातील प्रत्येक वस्तूला भाग्य आणि भोग हे आहेच. आणि शास्त्राचं एक वचन आहे, भाग्यम फलती सर्वत्रम न च विद्या न च पौरुषम. भोग हे भोगावेच लागतात. आणि त्यांनी जो प्रश्न विचारला होता की आजारपण आहे वगैरे वगैरे, तर त्यांची जी वास्तुरचना आहे त्यापैकी त्यांची निद्रेची व्यवस्था कुठे आहे, स्वयंपाकाची व्यवस्था कुठे आहे, त्याचबरोबर आपली पूजेचं घर कुठे आहे, आणि मूळ आपले कुंडलीचा पूर्ण अभ्यास करून जे रोगस्थान आहे, मारक स्थान आहे आणि मृत्यूस्थान आहे, यांची परिस्थिती, ग्रहस्थिती काय आहे, त्याच्यावरून आपल्याला जाणून घेता येईल की हा योग किंवा हे भोग हे आपल्या परंपरेतले आहेत का, ह्या जन्माच्या कर्मानुसार मिळालेले आहेत, किंवा या सर्वांच्या मुक्तीसाठी काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपल्याला तेव्हा समजू शकेल. नक्कीच सर, मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अनेकदा असा विचार केला जातो, बरेचसे लोक जे असतात ते आपल्या भाग्यावरती विश्वास ठेवतात, ज्योतिषावर विश्वास ठेवतात की माझ्या पत्रिकेत किंवा मला यांनी असं सांगितले म्हणून माझ्या आयुष्यात असंच घडेल. बऱ्याचदा काही लोक वेगळे असतात जे फक्त कर्मावर विश्वास ठेवतात, ज्योतिषावर विश्वास ठेवत नाहीत. तर मग ज्योतिष आणि कर्म या दोघांचंही आयुष्यामध्ये किती महत्व आहे? फार सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. ज्योतिष आणि भाग्य, कर्म आणि भाग्य हे दोघं एकमेकांसाठी पूरक आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. आणि एक मराठीमध्ये म्हण आहे गावाकडे, किती चला भराभर दोन्ही पाय बराबर. त्याप्रमाणे दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहे. बरोबर. एक छोटीशी कथा सांगतो मी प्रेक्षकांना, तर हा विषय सोप्या रीतीने समजण्यात येईल. 2 मित्र असतात, जिगरी मित्र असतात, जीवश्च कंठश्च असतात. हळूहळू मोठी होतात आणि लहानपणापासून त्यांच्यामध्ये एक वाद असतो. त्यातला एक जण भाग्याला मानणारा असतो आणि एक जण कर्माला मानणारा असतो. जशी जशी मोठी होतात तसे तसे त्यांचे वाद सुद्धा प्रचंड होत असतात. आणि ह्या वादामुळे अख्खं गाव त्रस्त होतं. शेवटी गावकरी ठरवतात की या दोघांना राजदरबारात नेऊन तिथे सोक्ष मोक्ष करावा. ते दोघांना राजदरबारात नेतात. राजा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तिथेही ते ऐकत नाही, तिथे मोठमोठ्याने वाद घालतात. शेवटी राजा म्हणतो या दोघांना काळ कोठडीमध्ये टाकून द्या. शिपाई उचलतात आणि त्यांना जेलमध्ये नेतात. 1 दिवस होतो, 2 दिवस होतो, 3रा दिवस उजाडतो. आता 1 दिवस 2 दिवस कोणी असो, मनुष्याला भूक लागते, तहान लागते, तो काही ना काही धडपड करतो. त्याप्रमाणे जो कर्माला मानणारा असतो तो धडपड करायला लागतो. कुठे काय मिळतंय का, कोणाला काही आपण खुणवू शकतो का, आपल्याला काही आपण उपलब्ध करून घेऊ शकतो का. आणि जो भाग्याला मानणारा असतो तो एका ठिकाणी बसून देवाचं ध्यान करतो की बाबा रे, आता माझं जीवन तुझ्या हातात आहे आणि तूच याच्यापासून मला वाचव रे. दोघांचे प्रयत्न आपापल्या रीतीने चालू होतात. जो कर्म करतो, कर्मप्रधान जो असतो, तो धडपड करता करता खिडकीपाशी त्याला एक पुडी ठेवलेली दिसते असते कागदाची. तो ती काढतो आणि त्याच्यात बघतो तो 2 लाडू असतात. तो लाडू ग्रहण करण्यासाठी घेतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की बाजूला आपलाच मित्र आहे, कितीही काही झाला तरी तो सुद्धा 2 दिवसापासून उपाशी आहे. आणि मग तो त्या खिडकीतनं एक लाडू पलीकडे टाकतो.
त्याच्या अंगावर लाडू पडतो, तोही लाडू खातो, हाही लाडू खातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यांना सोडून दिलं जातं. दोघं भेटतात आणि परत त्यांच्यामध्ये चर्चा होते आणि परत वाद चालू होतो. बघ, कर्मप्रधान आहे, कारण की मी कर्म केलं म्हणून लाडू मिळाला. दुसरा म्हणतो नाही नाही, भाग्यप्रधान आहे, मी तर काहीच केलं नाही तरीही मला लाडू मिळाला. तर याच्यावरून एकच सिद्ध होतं की दोघं एकमेकांसाठी पूरक आहे. या गोष्टीमुळे नक्कीच खूपच जास्त स्पष्ट झालं. पण आता टक्केवारीत जर प्रश्न जर तुम्ही केला किंवा विचारलात की याचं टक्केवारीत किती करायचं, आता हे ओव्हरऑल झालं की 50-50%. पण सूक्ष्माती सूक्ष्म विचार जर केला आपण तर असं लक्षात येतं की कर्म हे 70% आणि भाग्य हे 30% आहे. म्हणजे तुमच्या भाग्यात कितीही चांगलं लिहिलेलं असेल तरी तुम्ही कर्म जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे, तरच ते तुमचं भाग्य खरं ठरणार आहे. कोणीही वर्तवलेलं असेल तर तुम्ही जोपर्यंत कर्म करणार नाही तोपर्यंत ते खरं ठरणार नाही. खरं ठरणार. भाग्याला कर्माची साथ लागते, कर्माला भाग्याची साथ लागते. अजून एक उदाहरण देतो. हरण ज्यावेळेस सकाळी उठतं त्यावेळेस ते असा विचार करतं की आज मला सिंहापेक्षा जास्त पळायचंय, नाही तर माझा जीव जाईल. आणि सिंह ज्यावेळेस सकाळी उठतो त्यावेळेस तो असा विचार करत असेल की आज मला हरणापेक्षा जास्त पळायचंय, नाही तर मी उपाशी मरेन. प्रयत्न दोन्हीकडे आहे, कष्ट दोन्हीकडे आहे. तर भाग्यावर अवलंबून तुम्ही कष्ट करणारे का कर्मावर अवलंबून कष्ट करणारे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहे. नक्कीच भाग्य आणि कर्म दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कल्याणी यांनी प्रश्न विचारलेला आहे बारामतीहून. कल्याणी, विचारा प्रश्न. नमस्कार कल्याणी, प्रश्न विचारा. हा, मला धर्मशास्त्रानुसार असा प्रश्न विचारायचा होता की लेडीजनी श्री सुक्ताचा अभिषेक आपल्या कुलदैवतांना घालावा का आणि दर गुरुवारी गुरुचरित्राचं 4वा अध्यायाचं पारायण करावं का? सर काय सांगताय? धर्मशास्त्रांनी सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. फक्त काही धर्ममार्तंडांनी तो त्यांच्यापासून हिरावून घेतलेला आहे. आणि स्त्रियांनी श्रीसूक्त पठण करावं, अभिषेक करावा, त्यांची वैयक्तिक उपासना करावी, यासाठी धर्माची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मी तर म्हणेन तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्यांनी विचारलं होतं की गुरुचरित्र 4था अध्याय गुरुवारी वाचावा का? हो हो, वाचावा, काहीच प्रश्न नाही. त्याच्यात आता एक विज्ञानाधिष्ठित जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की मंत्र ही एक प्रकारची शक्ती आहे. त्याला आपण म्हणतो मंत्रशक्ती. मंत्रामध्ये एनर्जी आहे, शक्ती आहे, व्हायब्रेशन्स आहे. तर स्त्रियांना मग निर्बंध का आणि कुठे घालण्यात आले? तर काही मंत्रांमध्ये इतकी उष्णता आहे, उदाहरणार्थ गायत्री मंत्र आहे किंवा गणपतीचा ओम गंग गणपतये नमः गणानान्त्वा गणपतिगुं हा जो वैदिक मंत्र आहे. आणि या प्रकारचे अजून एक साधारणतः 20 ते 25 मंत्र आणि काही अजून अनुष्ठानं की ज्याच्यामध्ये एनर्जी, उष्णता शरीरामध्ये खूप निर्माण होते. आणि स्त्रियांना जो निसर्गाने देणगी दिलेली आहे, नवीन सृष्टी, नवीन जग घडवण्याचा किंवा सुप्रजा निर्माण करण्याची, प्रजाने सुप्रजा निर्माण करण्याची ही शक्ती फक्त, हे सामर्थ्य फक्त स्त्रीमध्ये आहे. तर ते जो मासिक धर्म आहे तो दर महिन्याला येत असतो. बरोबर. तर अनुष्ठान करताना जर तो मासिक धर्म आला तर त्याचे दुष्परिणाम हे त्या स्त्रीलाच भोगावे लागतात. किंवा अति उष्णता वाढल्यामुळे नको त्यावेळेस जर मासिक पाळी आली तर त्याचाही त्रास त्या स्त्रीलाच होतो आणि त्यामुळे अनुष्ठानामध्ये खंड किंवा व्यत्यय पडतो. म्हणून काही मार्गांना, काही अनुष्ठानांना शास्त्राने किंवा धर्ममार्तंडांनी निर्बंध घातलेले आहेत. पण ती सर्व तुमच्या आणि त्यांच्या कल्याणासाठीच आहे. नक्कीच. म्हणजे जी धार्मिक भावना आहे त्यामागे स्त्रीचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित जपलं जावं हाच हेतू होता. त्यामध्ये स्त्री किंवा पुरुष हा कोणताही भेदभाव करण्याचा हेतू नव्हता. मात्र कालांतराने ते गैरसमज निर्माण झालेले आहेत. ऋषी पत्नी सुद्धा हे वेदपाठी होत्या. हो. ब्राह्मण समाजामध्ये आज सुद्धा उपनयन जो विधी होतो पूर्वी स्त्रियांचा सुद्धा व्हायचा, पण कालानुरूप तो प्रथा बंद पडली किंवा त्याचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचलं नाही. पण पूर्वी सुद्धा ऋषी पत्न्या ज्या होत्या ह्या सुद्धा वेदपाठी होत्या.
म्हणजे हे जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर होणं कुठेतरी गरजेचं आहे आणि महिलांमध्ये जी भेदभावाची भावना जी आहे तीही दूर होणं फार गरजेचं आहे. सर, कार्यक्रमात चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र समज गैरसमज या विषयावर चर्चा करतोय. सर, तुम्ही मगाशी जे मार्गदर्शन केलं त्यामधून मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राचा आपल्या पूर्ण एकूण राष्ट्रालाच काय उपयोग होऊ शकतो, काय फायदा होऊ शकतो? ज्योतिषशास्त्र किंवा भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्र याचा राष्ट्राला व्यावहारिक फायदा हा खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. आपण जर नीट निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की पूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याला, प्रत्येक मासामध्ये काही ना काही व्रत आहे, सणवार आहे, उत्सव आहेत. जसं आता पितृमहोत्सव चालू आहे, याच्या अगोदर येऊन गेला गणेश महोत्सव येऊन गेला, पुढे येणारे शारदीय नवरात्रोत्सव येणार आहे, नंतर दिवाळी दीपोत्सव येणार आहे. असे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही उत्सव, सण, वार आणि व्रत सांगितलेले आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये. तर हे विधिमार्ग करत असताना तर विधिमार्ग एकांतात बसून होतो का? होतो, पण पूर्ण होत नाही. हे उपासना सण आपल्याला पूर्णपणे जर संपन्न करायचे असतील तर याला साधन सामुग्री लागत असते. साधारण प्रत्येक घराघरामध्ये सत्यनारायण केला जातो. तर सूक्ष्म निरीक्षण जर केलं तर सत्यनारायण जर आपण केला तर कमीत कमी 157 लोकांना रोजगार मिळतो असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. बघा, त्याला पाट लागतो, चौरंग लागतो. पाट चौरंग घडवणारे म्हणजे सुतार असतात, खिळे लागतात, त्याच्यावरती कपडा टाकला जातो, कपडा लाल रंगाने रंगवला जातो म्हणजे रंगकामवाला आला, सूतवाला आला. कपडा बनवायचा म्हणजे कापूस लागणार म्हणजे शेतकरी आला, त्याच्यावर धान्य लागणार, फळं लागणार, फुलं लागणार. म्हणजे चराचरातील मूर्खातील मूर्ख माणसापासून तर विद्वानातील विद्वानापर्यंत सर्वांना सन्मानाने काम दिलेलं आहे. असे हे आपले सर्व भारतीय सण उत्सव आणि विधिमार्ग आहे. आणि याच्यामधनं फार मोठ्या प्रकारे रोजगार निर्मिती होते आणि त्याचा राष्ट्राला फायदा होतो, ज्याने सर्वांना स्वीकारावंच लागेल, नाकारून चालणारच नाही. बरोबर. जर साध्या सत्यनारायण छोट्याशा महापूजेने जर इतक्या लोकांना रोजगार मिळतो तर जी मोठमोठाली यज्ञ यागादी कर्म होतात तर त्याच्यात किती लोकांना रोजगार मिळत असेल? मी तरुण पिढीला किंवा आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, देव पावतो नाही पावत, देव कोणी पाहिला का नाही पाहिला का, तुम्ही पाहिला का, काय वगैरे वगैरे सर्व बाजूला असू द्या. जो आपला प्रश्न आहे व्यावहारिक, देव मानणारे करतात, आनंदाची गोष्ट आहे. पण न मानणाऱ्यांनी सुद्धा धार्मिक विधी वर्षातनं 6 महिन्यातनं किंवा प्रत्येक महिन्यामधनं करावा. कारण की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि अशा निमित्ताने आपण चराचरामध्ये रोजगार निर्मिती देतो किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो. बरोबर. आणि ते जर नाही केलं तर आज तुम्ही, मी, आम्ही सर्व घरामध्ये सुखी समाधानी राहू शकत नाही. कारण की बेरोजगारी वाढणार आणि त्याच्यानंतर किती विपरीत परिस्थिती निर्माण होईल सध्या बघतोच आहे, पण नंतर किती भयानक असेल त्याचा विचार केलेला बरा. नक्कीच खूपच छान विश्लेषण केलं तुम्ही की या धार्मिक भावनेच्या मागे आणखीन एक सुप्त भावना जी आहे ती रोजगार निर्मितीची आहे. ही बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि या गोष्टीमधून एक पूर्णपणे असं समोर आलेलं आहे की इतक्या लोकांना हा रोजगार मिळतो याचा विचार अनेक लोक करत नाहीत. फक्त धार्मिक दृष्टी थोटांड म्हणून सुद्धा या गोष्टीकडे पाहिलं जातं. मात्र इतका खोल विचार या गोष्टीच्या थोटांड असेल तरीही करावा कारण की त्याच्याने मानसिक शांती मिळणार आणि खूप काही आपण राष्ट्रासाठी करू शकतो. हो, बरोबर. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. दर्शना मलकापूरहून आपल्याला प्रश्न विचारतायत. दर्शना, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम सरांना आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं नमस्कार. आणि माझा मॅम असा क्वेश्चन होता की आम्हाला एक्झॅक्ट आमची कुलदेवता माहिती नाहीये, तर त्याच्यामुळे कसे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात.
कधी कधी शिक्षणात पण अडथळा वगैरे. तर आता सगळं वास्तुशास्त्रानुसार आम्ही सगळं आमचं घर वगैरे ऍक्युरेट आहेत, पण एक्झॅक्ट कुलदेवता माहित नसल्यामुळे कसं तरी आमच्याकडचे म्हणजे सगळेच बाबा वगैरे गणपतीचं करतात, आई बालाजीचं करते, दादा महादेव शंकराचं करतो, आम्ही गजानन महाराज, असे सगळे वेगवेगळ्या पर्यायाने करताना तर एक्झॅक्ट कसं माहिती असलं तर पुढे चालून कसं प्रॉब्लेम होणार नाही ना. सर तर तुम्हाला ते काही प्रश्न विचारायचे कळू शकेल का, म्हणजे कोणत्या देवताची पूजा करायची की जेणेकरून भेटेल? नक्कीच सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगता येईल? यांनी जो प्रश्न केलेला आहे हा आज घराघरामध्ये आहे, कारण की आपली भारतीय संस्कृती, आपले संस्कार हे हळूहळू लोप पावत चाललेले आहेत, ज्याच्यामुळे आपली कुलदेवता काय, आपली परंपरा काय, आपले गोत्र काय, आपले ऋषी कोणते, आपली शाखा काय, काहीच माहीत नाही. आणि हे माहीत असणं म्हणजे आपल्या पूर्व परंपरेचा अभिमान असण्यासारखा आहे. तो मुळात अभिमानच गेलेला आहे. जे थोडक्यात कसं झालं, 500 वर्ष जवळजवळ मुघलांनी राज्य केलं, नंतर इंग्रजांनी राज्य केलं, म्हणजे जवळजवळ आपण 600, 700, 800 वर्ष हे गुलामातच होतो. याचं एक छोटीशी बोधकथा सांगू इच्छितो की नेमकं काय झालं. एक सिंह लहानपणी आपल्या परिवारापासून मेंढ्यांच्या कळपामध्ये प्रवेश करतो आणि लहानाचा हळूहळू तिथेच मोठा होत असतो. एक दिवस मेंढ्या सर्व रानामध्ये अन्न ग्रहणासाठी, चारा चरण्यासाठी जातात. हा सिंह पण त्यांच्यामध्ये जातो, पिल्लू. आणि अचानक तिथनं मोठा सिंह येतो डरकाळी फोडत. सर्व मेंढ्या पळतात, कारण की ते आपल्याला मारून टाकतील, खाऊन टाकतील. ह्या मेंढ्या पळतात म्हणून हा छोटा जो सिंह आहे तोही पळायला लागतो त्यांच्याबरोबर. अरे हा मला मारून टाकेल. जो मोठा सिंह आहे तो थोडासा कन्फ्यूज होतो की मेंढ्या पळायला ठीक आहे, पण हा तर माझा अंश आहे किंवा आमच्या प्रजातीचा आहे किंवा हा पण सिंह आहे, हा का बरं पळतोय. म्हणून तो त्याला पकडतो आणि त्याला म्हणतो तू का पळतोय. तो म्हणतो नाही मी मेंढी आहे, तुम्ही मला खाऊन टाका. तो म्हणतो नाही नाही. त्याला भरपूर समजवतो, तो ऐकत नाही. शेवटी तो त्याला उचलतो आणि तलावापाशी नेतो आणि सांगतो बघ तुझा चेहरा माझा चेहरा सेम आहे, तू सिंह आहेस, तू मेंढी नाही आहे, तू सिंह आहेस. थोडक्यात आपल्याला सर्वांना किंवा मला सांगण्याची इच्छा हीच आहे की हे जे एवढं आपण गुलाम होऊन गेलोय तर मूळ आपण आपली संस्कृतीच विसरलोय. आपण स्वतःला मेंढी समजायला लागलोय, गुलाम समजायला लागलोय. तर आपण मूळ स्वतः सिंह आहोत. आपण स्वतः सर्च करणारे आहोत. रिसर्च हा इतरांनी केलेला आहे, इतर देशांनी किंवा इतर ठिकाणांनी केलेला आहे, पण भारतीयांनी फक्त सर्च केलेला आहे. शोध हा भारतीयांनी लावलाय, परत शोध हा इतरांनी लावलाय, किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काही वाढ केली ती नंतर, पण मूळ हे भारतीयांनीच केलेलं आहे. एक संस्कृतमध्ये म्हण आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्व. जे काही आपल्या पुराणामध्ये, धर्मशास्त्रामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये जे काही लिहिलं गेलेलं आहे, जे काही संशोधन झालेलं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं जगामध्ये आज काही नाही. त्याच्यातच काहीतरी मॉडिफिकेशन आहे, पण वेगळं असं काही नाही जगामध्ये. बरोबर. तर मूळ आपली संस्कृती माहिती असणं तर हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांनी जो मूळ प्रश्न केला की माहीत नाही म्हणून अडचणी येतात, ते येतात, तर मूळ देवी देवता किंवा आपले धर्मशास्त्र हे कोणाचंही वाईट करत नाही किंवा त्यांच्यामुळे कोणाचंही वाईट होत नाही. भयातून मी हे करतो हे मुळातून काढून टाका. ते घाबरलेत की माझं वाईट होतंय किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची जी कुलदेवी आहे, कुलदेव आहेत ते त्यांना माहित नाहीत, त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या देवाची पूजा करतोय. त्यामुळे हे जर आम्हाला क्लिअर झालं की नक्की आम्ही कोणत्या देवाची पूजा करायला हवी. बरोबर, तेही सांगतो मी. तर समजा नाही पूजा झाली तरी घाबरू नका किंवा काही वाईट होणार नाही, काही अडचणी येणार नाही. आता ती माहिती करून घेण्याची जी आपल्या धर्मामध्ये पद्धत लिहिलेली आहे की कुलदेवी माहिती करून घ्यायची, म्हणून जे कुमारिका आहे 9 वर्षाच्या आतल्या, या एका कुमारिकेला बोलवून तुम्ही मूळ गाव जे आहे तुमचं, मूळ गाव, जन्मगाव, तुमच्या पूर्वजांचं जे मूळ गाव आहे, तिथल्या 200 किलोमीटर पर्यंत कोणकोणते देवीचे शक्तिपीठ आहेत किंवा देवस्थान आहेत, देवीचे स्थान आहेत, मूळ मेन मुख्य, त्या सर्वांच्या चिठ्ठ्या बनवायच्या. शुक्रवारी कुमारिकेची पूजा करून
आणि तिला एक चिठ्ठी उचलायला लावायची. अच्छा. आणि ज्या देवीचं नाव येईल त्या देवीला मनापासून तुम्ही कुलदेवी म्हणून स्वीकारायचं आणि पूजा करायची. आणि बाकी सर्वांची केली तरी काहीही हरकत नाही. नक्कीच दर्शना यांना हा एक छान उपाय मिळालेला आहे. त्यांची शंका नक्कीच दूर झालेली असेल. पण दर्शना यांनी जो प्रश्न विचारला त्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आज दर्शना सांगतात की ते आमचे आई वडील या सगळ्यात इतर देवांची पूजा करतात, त्यात स्वतः तरुण आहेत, त्यांची मुलगी आहे म्हटल्यानंतर. पण अनेकदा असं होतं की तरुणांमध्ये आपले धर्मशास्त्र यांच्याबद्दल फारशी उत्सुकता दिसून येत नाही. असं बऱ्याचदा आता आपण म्हणतो की आधुनिक काळामध्ये आपली जी पिढी वावरतीये ती टेक्नॉलॉजीकडे जास्त वळतीये आणि आपल्या धर्मशास्त्रापासून दूर जाते. तर अशांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांना किंवा तरुण पिढीला काही उदाहरणं देऊ इच्छितो की माणूस कधी वळतो चांगल्या कामामध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये, ते ज्या पण कार्यामध्ये श्रेष्ठ असं त्या कार्याचं किंवा त्या क्षेत्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर मूळ धर्मशास्त्राचं ग्रंथ वाचन, थोड्या मोठ्यांचं मार्गदर्शन सर्वप्रथम सर्वांनी घ्यायला सुरुवात करा आजच. आणि दुसरं की तरुणांमध्ये आपल्या धर्मशास्त्राचा जो स्वाभिमान जागृत व्हायला पाहिजे किंवा जो आपल्याच आईवडिलांनी किंवा आपल्या आजी आजोबांनी करायला पाहिजे तो गेल्या 50 वर्षात झालेला नाही आहे. अच्छा. त्यांना फक्त पाप पुण्य किंवा नाही आमचे वडील करायचे म्हणून आता हे आम्ही करतोय आणि तुला पण हे पुढे करावं लागणार आहे किंवा अशा प्रकारे त्यांना फक्त त्यांच्यावर लादलं गेलेलं आहे. त्यांना मूळ कारण सांगितलं नाही आणि त्यांनी पण कधी विचारण्याचा प्रयत्नही केला नाही. तर छोटी छोटी उदाहरणं देतो मी. त्यातलं एक कथा मी सांगू इच्छितो. म्हणजे तरुणांना नेमकं काय सांगायला पाहिजे किंवा तरुणांनी कसं वागायला पाहिजे हे त्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला. एक मनुष्य कुत्रा पाळतो, त्याला खूप जीव लावतो. एक दिवस ते आजारी पडतं. तो त्याला उचलून दवाखान्यामध्ये नेतो डॉक्टरांकडे. डॉक्टर तपासतात आणि म्हणतात ठीक आहे थोडंसं व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा अमुक अमुक त्रास आहे, हे औषध तुम्ही त्याला पाजा, 3-4 दिवसात तुमचं ते श्वान तंदुरुस्त होईल आणि परत पहिल्यासारखं खेळायला लागेल. तो मनुष्य खुश होतो. मेडिकलमधनं औषधाची बाटली घेतो, घरी येतो आणि लहान मुलाप्रमाणे त्या कुत्र्याला त्या जनावराला आपल्या मांडीवर बसवतो आणि चमच्याने औषध पाजण्याचा प्रयत्न करतो. ते कुत्रं काही औषध पित नाही. परत तो चमच्यामध्ये औषध घेतो, त्याची मान पकडतो आणि त्याला औषध पाजण्याचा प्रयत्न करतो. कुत्रं काही पित नाही. असं करता करता ती औषधाची बाटली खाली पडते, फुटून जाते आणि औषध हे सांडून जातं. जसं औषध जमिनीवरती पसरतं, कुत्रं मांडीवरनं उडी मारतं आणि औषध चाटायला लागतं. मग त्या माणसाच्या लक्षात येतं की त्या जनावराला, त्या कुत्र्याला औषध घ्यायला विरोध नव्हता, औषध देण्याच्या पद्धतीला विरोध होता. बरोबर. त्याप्रमाणे आपण थोडीशी पद्धत बदलली पाहिजे. तर तरुण पिढी नक्कीच याच्यामध्ये वळणार आहे. आणि मी तर प्रत्येकाला सांगतो की आजची तरुण पिढी ही इतकी प्रगत आहे की ज्याप्रमाणे 500च्या स्पीडमध्ये असणारी एखादं वाहन जर त्याला योग्य दिशा मिळाली तर तो आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोहोचवेल. पण जर का त्या वाहनाची दिशा चुकली तर मोठं दुर्घटना होईल. अशी परिस्थिती आजच्या तरुण पिढीची आहे. त्यामुळे त्यांना आपलं हे धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र किंवा भारतीय पुरातनशास्त्र हे सर्वांचं एक थोडीशी वैज्ञानिक दृष्टी देण्याची फार गरज आहे. तर वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय, तर अजून एक उदाहरण देतो. मनुष्य एक्सपायर होतो, वारतो. त्याचं शव पार्थिव हे दर्शनासाठी ठेवलेलं जातं आणि त्याच्या डोक्यापाशी शिर तिथे तुळशीची कुंडी आणून ठेवावी हे आपलं धर्मशास्त्र सांगतं. का आणून ठेवावी, तर त्या माणसाच्या आत्म्याला तुळशीमार्फत वैकुंठात जागा मिळावी, वैकुंठ प्राप्त व्हावा. म्हणून बघा वैकुंठवासी, कैलासवासी अशी आपल्याकडे उपमा देण्याची पद्धत आहे किंवा तो मान देण्याची पद्धत आहे. हे झालं धर्मशास्त्र. असं जर सांगितलं 100 तरुणांना तर त्यातले 10 जण तुळशीची कुंडी आणून ठेवतील. आता पण सांगायचं, पण वैज्ञानिक दृष्टी जर सांगितली तर 100 जण अजून 100 जणांना तयार करते. आणि ती वैज्ञानिक दृष्टी अशी आहे की मनुष्य ज्यावेळेस वारतो, मनुष्य हा त्रिकाल बाधित आहे, अबाधित नाही, त्रिकाल बाधित आहे.
अच्छा. तो सकाळ दुपार संध्याकाळ कधीही मृत होऊ शकतो, कुठेही मृत होऊ शकतो. तर ज्यावेळेस तो मृत होतो तर फार बोट्यावर मोजण्या इतकीच लोक असे असतात की ज्यांचं पार्थिव हे दर्शनासाठी मोठ्या मैदानात ठेवलं जातं. पण 99.99% लोकांचं पार्थिव हे एका रूममध्ये घरामध्ये ठेवलं जातं आणि त्यांना बघणाऱ्यांना किंवा दर्शनाला येणाऱ्यांची संख्या जास्त असते. तर तिथे त्या खोलीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये म्हणून तुळशीची कुंडी आणून ठेवावी. आणि तुळसच का? कारण की पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण या पृथ्वी तलावावरती जेवढ्या काही वनस्पत्या आहेत त्यापैकी फक्त 2च वनस्पत्या अशा आहेत की त्या 24 तास ऑक्सिजन देतात. बाकीच्या वनस्पत्या ह्या सकाळी ऑक्सिजन देतात पण रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. हे विज्ञान मान्य. मग 2 वनस्पत्या कोणत्या? तर एक तर तुळस आणि दुसरं पिंपळाचं झाड. तर पिंपळाचं झाड घरात कसं काय आणणार? किंवा कोणाकडे कुंडीमध्ये असतं नसतं, पण तुळस मात्र ही सगळीकडे असते आणि त्याचं रोपटं पण छोटं असतं. म्हणून ते त्या मृत आत्म्याच्या शिरापाशी आणून ठेवावी कुंडी. नक्कीच. म्हणजे या उदाहरणातून, बरोबर, या उदाहरणातून एक स्पष्ट होईल, वैज्ञानिक दृष्टिकोन जर आजच्या पिढीला सांगितलं तर नक्कीच संकल्पना या स्पष्ट होतील आणि त्यांचा धर्मशास्त्रावरचा विश्वास वाढेल. सर, आपल्याला आणखीनही काही प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र या संदर्भातले समज गैरसमज या विषयावर चर्चा करतोय. आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. सुरेखा आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. सुरेखा, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हॅलो, नमस्कार सुरेखा. हा मॅडम, मला सरांना एक प्रश्न विचारायचा की ज्योतिषशास्त्रानुसार की करणी वशीकरण करणं खरं आहे का? ह्याने खरं ते खऱ्याचं घर बरबाद होऊ शकतं का? कारण आम्हाला असं सांगितलं, माझा भाऊ आता जस्ट एक्सपायर झाला 2 वर्षापूर्वी. तर आम्हाला सांगितलं की अजून तुमच्या घरातले एक लोक असे काहीतरी कुणीतरी केले तुम्हाला की एक माणूस संपवणार आहे प्रॉपर्टीसाठी वगैरे. ते खरं आहे का? ते मला वशीकरण विद्या ही खरी आहे का आणि बरबाद होऊ शकते? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. विद्या ही वापरता येऊ शकते का आणि यातून कुणाचा नाश होऊ शकतो का, असं त्यांना चांगला प्रश्न विचारला त्यांनी. मुळात तंत्र हे शास्त्र आहे, ते कोणाच्या नाशासाठी नाही आहे. आणि नाश करता येतो की नाही, होतो की नाही, तर हे युग परिणाम आहे. आता जे चालू आहे हे यंत्रयुग आहे. आता सर्व तुम्ही आम्ही सर्व एका यंत्रावरती अवलंबून आहोत. उदाहरणार्थ मोबाईल आहे किंवा गाडी आहे किंवा वीज आहे, म्हणजे पंखे, लाईट वगैरे सर्व आपण सर्व यंत्रावर आधारित आहोत. यंत्राच्या सहकार्याशिवाय आपण आपलं कार्य साध्य करू शकत नाही किंवा पाहिजे तितकं सफल करू शकत नाही. यांनी जो विचारला हा तंत्राचा विषय, तर एक तंत्र युग येऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सर्व घडत असावं किंवा घडत होतं लिहिलेलं आहे, म्हणजे तसं घडत असावं. पण आज असं कोणी काही करत असेल आणि तेही दुष्टक्रिया म्हणून, असं घडत नाही. ज्याच्यासाठी आज दाभोळकर साहेबांनी फार मोठी चळवळ उभी केली महाराष्ट्रामध्ये की अंधश्रद्धा निर्मूलन. तर मी तर त्याच्याही पलीकडे अजून जाऊन सांगू इच्छितो, अंधश्रद्धाही सोडा, श्रद्धाही सोडा, सश्रद्ध बना. अंधश्रद्धाही सोडा, श्रद्धाही सोडा, सश्रद्ध बना. आणि त्यांनी जे सांगितले की कोणी करणी केली, काय केलं, तर याचं एक छोटं उदाहरण देऊ इच्छितो आणि जे सत्यामध्ये उतरतं. पण आपण जर एखाद्यावरती वाईट नजर किंवा असं ग्रहण केलं, नाही याचं वाईट व्हावं किंवा असं, तर एक तुम्ही सफरचंद घ्या, त्याचे 2 तुकडे करा, दोघांना 2 बॉक्समध्ये ठेवा आणि एकावरती पूर्ण कृपा टाका की नाही हे व्यवस्थित राहायला पाहिजे, हे असं ताजं राहायला पाहिजे. आणि दुसऱ्या बॉक्सवरती वक्रदृष्टी टाका, हे खराब व्हायला पाहिजे, हे सडायला पाहिजे, याचा नाश व्हायला पाहिजे. असं फक्त एक वाईट, इथे चुकीची ब्लेसिंग द्या आणि इथे चांगली ब्लेसिंग द्या. आणि 3 दिवसानंतर रिझल्ट बघा. ज्याच्यावर आपण चांगली दृष्टी ठेवली ते दुसऱ्यापेक्षा जास्त ताजं आहे आणि ज्याच्यावर आपण चुकीची वाईट वक्रदृष्टी ठेवली ते लवकर सडतं. म्हणजे एखाद्याच्या दृष्टीचा, वाईट विचारांचा परिणाम होतो, हे नाकारूनही चालणार नाही. पण एकदम जीव घेणे
किंवा त्याच्यामुळे बर्बादी होणे असं आज तरी होणे नाही. आणि ते मनातनं भ्रम काढून टाका. सत्याची कास धरा, सत्कर्म करा, चांगलं आचरण ठेवा, सश्रद्ध बना. मी एवढंच सांगू इच्छितो. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. जगप्रसिद्ध सूक्ष्म जन्म कुंडली आणि मार्गदर्शन आणि धर्मशास्त्रानुसार विधी मार्गाच्या ज्या पद्धती आहेत त्या तुमच्या काय आहेत? आम्ही जी पद्धत ऋषीमुनींचीच आहे, फक्त आम्ही तिला एकत्रीकरण केलंय. आज सर्व विभाग हे वेगवेगळे झालेले आहेत. ज्योतिषशास्त्राचं जर म्हटलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये पुराणामध्येही जितके श्लोक नाही इतके ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत. अच्छा. एकट्या ज्योतिषशास्त्रामध्ये 4.25 श्लोक आहे किंवा 4.25 लाखांचं ज्योतिषशास्त्र आहे. म्हणजे इतकं मोठं हे शास्त्र आहे. मग त्याचे वेगवेगळे अंग आहे. मग त्यातली मुख्य अंग कोणती? ज्याच्यामध्ये पारंपरिक पद्धत, कृष्णमूर्ती पद्धत सध्या प्रचलित आहे, लाल किताब, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, जैमिनी सूत्र आणि त्याचबरोबर जी मूळ ग्रंथ आहेत, रावण संहिता, भृगु संहिता, गर्ग संहिता, पाराशर होराशास्त्र, बृहत जातकम, लघु जातकम, सारावली, अशा विविध ग्रंथांचं आणि या षडशास्त्रांचं एकत्रीकरण करून आम्ही एक सूक्ष्म कुंडली निर्माण केलेली आहे. एका छताखाली सर्व शास्त्रांचं मार्गदर्शन किंवा वन रूफ, एका छताखाली सर्व शंकांचं समाधान, अशी ही कुंडली आम्ही निर्माण केलेली आहे. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी त्याचा खूप चांगल्या रीतीने आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतलेला आहे, सश्रद्धा ठेवून. आणि जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे. 100% असं कोणतंही शास्त्र नाही. त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रसुद्धा त्यालाही सुद्धा मर्यादा आहे. पण ज्योतिष सांगणारं म्हणजे ज्योतिषीय अभ्यास, स्वतःची उपासना, खगोलीय परिस्थिती किंवा त्यांच्या पूर्ण कार्याच्या जीवन कार्यामधले आलेले अनुभव, या सर्वांचं एकत्रीकरण करून आम्ही विधी मार्ग सुचवत असतो. आणि या सर्वांसाठी एक्सपर्ट टीम आहेत. अच्छा. जवळजवळ एक 27 ते 28 तज्ज्ञ लोकांची टीम आहे. आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही कुंडली बनते. अच्छा. आणि त्याचा फायदा सर्वांनी जरूर घ्यावा. नक्कीच सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये या विषयाचं इथेच थांबतीये. नमस्कार.